शी बाबा, मी काय करू या मम्मांचं? डॅड आणि सुजित उगीच नाही चिडत त्यांच्यावर. कुठे कधी काय बोलावं काही कळत नाही त्यांना. त्या स्वानंदी समोर माझा अपमान केला, माझा या संचिताचा. आता तिच्या नजरेत माझी काय किंमत राहिली? त्यात ती स्वानंदी मी आणि मम्मानी दिलेले सगळे टास्क कंप्लीट करतेय, तेही कमी वेळात. कसं शक्य आहे? कुणाच्याही मदतीशिवाय हे शक्य. एक मिनिट, स्वानंदीला कुणी मदत करतय का? पण कोण? स्वानंदीला कामात मदत कोण करत असेल? आणि ती पण अशी हलकी कामं करायला? किती कामं दिली तरी तिची एवढ्या लवकर कशी झाली? एवढ्या चादरी दिल्या धुवायला, कव्हर्स दिली धुवायला, ती अर्ध्या तासात धुवून झाली. चूल विझवली तर सिलेंडर कसा मिळाला? नाही नाही नाही, हे स्वानंदीला एकटीला करणं शक्य नाही. कोणतरी तिची मदत करत असेल, पण कोण? हे सगळं ना मम्मा आणि मी एकमेकींच्या विरोधात आहोत ना, म्हणून होतंय. आता आम्ही एकमेकींबरोबर नाही होत ना. आम्ही जेव्हा एक होतो ना तेव्हा एकमेकींची स्ट्रेंथ होतो, स्ट्रेंथ. आणि आता विकनेस बनलोय. मला काही सुचत नाहीये, काही सुचत नाहीये. काय करू मी? मम्मांची माफी मागू का? सॉरी बोलून मोकळी होते. माफ करतील का मम्मा मला? करतील करतील, जाऊ दे, मरू दे. मी का माफी मागू? चूक माझ्या एकटीची नाहीच आहे, चूक मम्मांची पण. मी नाही माफी मागणार. मम्मा येऊ देत, त्या मला सॉरी बोलू देत, मग मी ठरवेन. संचिताला आज मी जास्तच बोलले का? पण नाही, ती पण कशी भागत होती, चुरू चुरू बोलत होती. मी सासू आहे याचा मान नको का ठेवायला काही? पण नाही. पण संचिताच्या आयडिया खूप भारी असतात ना. तिच्या आयडिया वापरूनच आम्ही स्वानंदीला इतका त्रास दिला. स्वानंदी आणि मणीमध्ये दुराव निर्माण केला. ती लहान आहे समजून तिचं ऐकायला पाहिजे होतं. ती आणि मी एकत्र असतो तर स्वानंदी बरोबर जाळ्यात अडकली असती. अरे बापरे, ह्यांचा फोन. हॅलो. हो हो, मजेत आहे. तुमची तब्येत बरी आहे ना? अहो सगळी तयारी झाली आहे. मी स्वतः स्वानंदीकडनं सगळं घर साफ करून घेतलंय, सगळी तयारी केली आहे मी. काय 2-3 तास उशीर होणार आहे? बरं बरं, हरकत नाही. काळजी घ्या हा. वा, त्या पाहुण्याने यायला 2-3 तास उशीर होणार आहे. म्हणजे माझ्याकडे 2-3 तास अजून आहेत स्वानंदीला त्रास द्यायला. काय त्रास देऊ मी स्वानंदीला छळायला? ती संचिता असती ना तर काहीतरी आयडिया तरी सुचवली असती. जाऊन बोलू का तिच्याशी? सॉरी. सॉरी मम्मा, खरंच सॉरी, चुकलं माझं. आय नो मी रूड वागले तुमच्याशी, पण तुमचं सुद्धा चुकलं ना हो. तुम्ही मम्मा आहात ना, माझ्यापेक्षा मोठे आहात ना. मग तुम्ही थोडं समजून घ्यायला नको होतं का? त्या स्वानंदी समोर कसं बोललात मला? ही संचिता कोण आहे, हिचा काय संबंध? मग हर्ट झालं मम्मा मला. अगं माझं चुकलं, मला मान्य आहे. पण टाळी एका हाताने नाही वाजत. बस झालं ते झालं. पण आता यापुढे आपण सगळं विसरूया आणि एकत्र येऊया. शालू संचू की जोडी हिट है. मम्मा हे भारी आहे. शालू और संचू की जोड़ी. मम्मा, ईस्ट और वेस्ट, माय मम्मा इज द बेस्ट.
बरं मम्मा बसा. मम्मा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे मी जितकं ऑब्झर्व केलंय त्यावरून मला कळलंय आपण इंडिव्हिज्युअली प्लॅन्स केले बरोबर. हो पण आपले सगळे प्लॅन्स फेल गेले. स्वानंदीने सगळे टास्क कम्प्लीट केले मम्मा. हो ग, मला पण काही कळत नाही. अगं मी ना तिला कपडे धुवायला सांगितले, एवढ्या चादरी एवढी कवर्स सगळं धुवायला सांगितलं तिला. साबण पण पडवला आम्ही आणि साबणाचं पाणी केलं की ज्यावरनं पडेल ती, पण पडलीच नाही. काय माहित कोण मदत करतोय तिला. मम्मा मम्मा ते जाऊ द्या. मला खात्री आहे की स्वानंदीला कोणीतरी नक्कीच मदत करते. कसं शक्य आहे. बरं ऐक, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज काय. आत्ताच यांचा फोन आलेला. आपल्याकडे जी पाहुणे येणार होती ना त्या 2-3 तास लेट येणार आहेत. म्हणजे आपल्याकडे अजून 2-3 तास आहेत स्वानंदीला छळायला. क्या बात है मम्मा. वेट लेट मी थिंक. मम्मा माझ्याकडे एक कमाल आयडिया आहे. काय लवकर बोल. सांगते. काय संचिता तुझं डोकं आहे आणि काय आयडिया आहेत कमाल. राहू द्या मम्मा असं नका बोलू, नंतर पलटता तुम्ही. ए जाऊ दे ना ते. आता मी काय सांगितलं, शालू और संचू की जोडी हिट आहे. मम्मा थांबा, एक प्रॉब्लेम आहे. मणी घरीच आहे ना, त्याचं काय करायचं. म्हणी ना त्याला कसं बाहेर पाठवायचं मला माहितीये. क्या बात आहे मम्मा. आता तुम्ही कमाल आहात. सकाळपासून पाहुणे येतात म्हणून घरातली सगळी कामं करून घेतली. पाहुणे काही अजून आले नाहीत. जेवायला पण वेळ मिळाला नाही. लय दमायला होतंय. डोकं बी लय दुखतंय. हो महाराणी कशाला उठताय. बसा बसा बसा. हो सोफ्यावर कशाला झोपायचं, वर गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपायचं ना. आम्ही आमच्या पाहुण्यांना इथे झोपावलं असतं. जा 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 तुम्ही. सॉरी मॅडम, चुकून डोळा लागला होता. लाज नाही वाटत. पाहुणे यायच्या वेळेला झोपा काढतेस इथे. कामं कोण करणार. पाहुणे. घरातली सगळी कामं झाली आहेत. दमले होते म्हणून झोप लागली. आणि सकाळपासून म्हणतायत पाहुणे येत आहेत, कधी येत आहेत पाहुणे. आता तुझी इतकी हिंमत वाढलीये की मलाच प्रश्न विचारतेस तू. स्वानंदी लायकीत राहायचा. माझ्या समोर शहाणपणा नाही चालणार तुझं, कळलं. आणि मला काय सांगतेस कामं झाली आहेत म्हणून. तुझा कामचुकारपणा मला माहिती नाही. सादरी वाळत घातल्यास ना टेरेसवर, त्या कोण काढणार. रात्रभर तशाच राहणार तिकडे. सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं, मी विसरले. काय ते विसरल्याचं नाटक. जा चल निघ निघ. जाग. माणीकडे जाऊन आले. ही लादी कोणी पुसली. मी तर इथवरच पुसून गेले होते. काय रे मणी. मॅडम काय काय झालं. खूप आनंदात दिसतोयस. मला पण सांग. असं म्हणतात की आनंद वाटल्याने वाढतो. तुम्ही इथे.
काही काम होतं का? अरे हो रे, हे नसले ना की कोणाकडे जायचं हेच कळत नाही. तू आहेस म्हणून बरं आहे. माझा ना एक गोंधळ झालाय रे. अरे ह्या गोळ्या ह्या स्वानंदीने आणल्या, मी घेतल्या, पण मला बरंच नाही वाटत आहे त्याच्यानी. तू जाऊन जरा गोळ्या बदलून आणशील का? ते आपलं चिंतामणी केमिस्ट आहे ना, त्यांच्याकडनं. मी गेले असते, पण माझं एवढं डोकं दुखतंय ना, काय सांगू तुला आता. आणि स्वानंदीला पाठवलं असतं, पण ती बिचारी दिवसभर घरात काम करून दमते रे, म्हणून तिला कसं पाठवणार. म्हणून तुला रिक्वेस्ट केली, जर प्लीज तुला त्रास होणार नसेल तर. नाही, त्रास कसला त्यात, द्या मला, मी घेऊन येतो. घे. ठीक, यात आहे सगळं. बिचारी स्वानंदी, आता तुला कोण वाचवणार आमच्या तावडीतनं? मग मम्मा करायची का सुरुवात? आज स्वानंदी बघेल शालू और संजू की जोड़ी का कमाल. बरं मम्मा, तुम्ही लक्ष ठेवा, मी कामाला सुरुवात करते. हो, मी लक्ष ठेवतीये, पण लवकर कर हा, काय करशील ते. हो मम्मा, ते द्या इथे. हे संचिता, लवकर कर, कोणीतरी येईल. हो मम्मा. मी येऊ का मदतीला? हो मम्मा. थांबा. मम्मा, मम्मा या. पकडाय. हा हा, थांबा, सावकाश. असं पकडा. या साईडला या मम्मा. मम्मा, हे फिक्स झालं. आपण याची हाईट सुद्धा वाढवली. हो, आता मी त्याचं करते. ओके, जा लवकर कर. तुम्ही लक्ष ठेवा. अगं हो ग. आणि लवकर कर ग. हो. आणि आवाज करू नकोस जास्त. मम्मा या. हे झालं, आपण जाऊया आता. चल. मम्मा थांबा. आता काय? एवढ्या ते भागायचं नाही. स्वानंदी किती स्मार्ट आहे माहितीये ना तुम्हाला. हो ग. अजून एक काम बाकी आहे. थांबा जरा. हे पकडा. काय करतेस? मम्मा, आता मी हे कट करणार दोन्ही बाजूने. मम्मा, हो स्वानंदी या पिलो कव्हर आणि चादरी काढेल ना, तेव्हा हे सगळं तिच्या अंगावर पडेल. आणि मग ती सुद्धा पडेल. तुम्ही लक्ष ठेवा मम्मा. हो हो. हे संचिता, लवकर कर ग. मम्मा, मी काय प्रोफेशनल कार्पेंटर आहे का? पहिल्यांदा करते मी हे सगळं. कर बाई कर. मम्मा, इथलं झालंय, आता ते करते. तुम्ही लक्ष ठेवा प्लीज. हो, मी लक्ष ठेवतीये, पण लवकर कर ग. हो मम्मा. ग संचिता, लवकर कर. हो मम्मा. कोणी आलं तर वाट लागेल आपली. या, तुम्ही करा. या. नको तुमची मदत नको मला. मम्मा, आपण आपलं काम केलंय. आपला प्लॅन डेफिनेटली सक्सेसफुल होणार. स्वानंदी आज 100% पडणार मम्मा. वा वा वा. हे आपण जाऊया इकडनं, कोणतरी बघेल. चल चल चल. अगं, ते खेळे घे ना. चला चला चला. हे काय, ही दोरी एवढी वर कशी काय गेली?
सकाळी कपडे वाळत घातले तेव्हा तर खाली होती. आज शालिनी मॅडम किती व्यवस्थित बोलल्या माझ्याशी. त्या जर अशाच घरात कायम वागल्या तर स्वानंदीच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला राग निघून जाईल. नाही पण शालिनी मॅडमचा काही भरोसा नाहीये. म्हणजे अचानक इतक्या चांगल्या कशा वागतायत त्या? यामागे त्यांचा काहीतरी प्लॅन असू शकतो. त्यातली एकही गोळी खाल्लेली नाहीये. अरे ह्या गोळ्या ह्या स्वानंदीने आणल्या, मी घेतल्या, पण मला बरंच नाही वाटत आहे त्याच्यानी. नक्कीच काहीतरी गडबड दिसते. त्याशिवाय शालिनी मॅडम एवढ्या प्रेमाने बोलणारच नाही माझ्याशी. स्वानंदीला तर काही त्रास देणार नाही ना. जाऊन बघायला हवं. म्हणजे काय लागलं हाताला? सांगा काय लागलंय? पडली बहुतेक. मम्मा बहुतेक नाही 100% पडली असणार आहे. नाही 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 मम्मा मज्जा नाही. हा आता आपल्याला थोडीशी ऍक्टिंग करावी लागेल. मी दाखवते. समजा ही स्वानंदी आहे. स्वानंदी अगं काय झालं? कशी पडलीस तू? सावकाश सावकाश. अगं हे स्वानंदी बाळा तुला काय झालं? पडली नाहीस ना? अगं पाहुणे येणार आहेत आणि हे काय झालं तुझ्या बरोबर? चला चला. स्वानंदी अहो स्वानंदी काय ग? काय झालं? आणि हे पडलं कसं? तुला काही झालं नाही ना? बरी आहेस ना तू? म्हणजे काही व्हायला हवं होतं का मॅडम? आम्हाला काय माहित. आम्हाला तुझ्या किंचाळण्याचा आवाज आला म्हणून आम्ही काळजीपोटी आलो. तू पडली नाहीस ना? हा बांबू तर परफेक्ट तुटलाय. स्वानंदी पडली कशी नाही? हाऊ इज दॅट पॉसिबल? संचिता मॅडम, काय झालं?
काही शोधताय का तुम्ही? अरे बापरे, संचिता! अगं चल लवकर, पाहुणे आले वाटतं, गाडीचा आवाज येतोय. त्यांचा पाहुणचार नीट नेना झाला तर मलाच बोलणी ऐकावी लागतील. चल चल लवकर चल. मम्मा थांबा, मला काहीतरी गडबड वाटते इथे. अगं चल ग बाई, राहू दे आता. चल चल चल. मम्मा अगं चल. स्वानंदी, खाली आहे. आले.